म्हणजे आम्ही काम करायचं, कष्ट करायचं, तो कलेक्टर 3 लाख रुपये महिना घेतोय. काय ताकद आहे? कोणता कलेक्टर चांगलं काम करतोय? 1-2 कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतोय, कलेक्शन करतोय. बिलकुल करेक्ट नवलजी, तुम हमारे साथ में. आता तुम्ही म्हणता स्किल आहे, स्किल आमच्यात नाही का? आमचा शेतकरी 4 बैल घेऊन तास सरळ काढतं. 4 बैला सोबत घेऊन 2 बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय, 2 बोटावर बी टाकतंय. स्किल नाहीये. ते वडर समाजाचे लोक दगड फोडतंय, त्याला सांगायचंय 4 इंच काढ, 2 इंच काढ, 40 काढ, 80 काढ. काढत नाही वडर समाजाचा पूर्ण. स्किल वर पैसे कुठे आहे अध्यक्ष? लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर, कोई बोल नहीं पा रहा इसमें. नमस्ते, आदाब. मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ. CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. दुसरा अध्यक्ष महोदय, मी जातोय आम्ही इतर मागासवर्गीयमध्ये. आता धनगर समाजासाठी आपण 1 लाख काहीतरी 1 लाख लोकांना घर देणार होतोय. आता 1 लाख लोकांना घर देताना 1,36,000चं घर देतोय आपण. मला वाटतं आत्राम साहेब, तुम्ही ग्रामीण भागातून येता, एक भिंत तरी होते का 1,36,000 मध्ये? तालिका अध्यक्ष सांगा बरं. तुमची खुर्ची 2-3 लाखाची आहे, तुम्ही ज्या चेअरवर बसले ते. म्हणजे मला हे समजत नाही, काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे? म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या म्हणतोय. मला एक सांगा, का 1.25 लाखात घर कसं होतं? 1,36,000 घर होते का गुलाबराव? मग का बोलत नाही तुम्ही? अंगणवाडीची इमारत 11.5 लाख रुपये आणि घरला हे बदलायला पाहिजे सावे साहेब. अहो तुम्ही एक सांगा, 1,36,000 घर जर कोणी बांधून देईन ना, मुच्छीन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला. हो सिंगणे साहेब, मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा. 1-3 लाख दिले पाहिजे. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देतोय आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं मत नाही पाहिजे का तुम्हाला? आमच्या शेतकरी शेतमजुराचे मत नाही पाहिजे? म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर 2.5 लाखाचं घर, कित्येकदा बोलायचंय सभागृहामध्ये. अरे भिंती फुटून जाईल, पण तुमच्या डोक्यात कधी येईन? भिंती फुटायला लागली, क्रॅक झाली. ते पहा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली. बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले. पण शहर वाले को 2.5 लाख और गांव वाले को 1.25 लाख. वाह बेवा. ते गुलाबराव, तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे. टेंब लावायला पाहिजे, टेंब. शहर वाल्याला तुम्ही 75 लिटर पाणी देताय आणि गाववाल्याला 50 लिटर नाही देत. 55, 5च जास्त ना. मग शहरवाल्याला अति अवर्ग महानगरपालिकेला 1.25 लिटर देत आहे. मग 1.25 लिटर त्याचं पोट मोठं आहे काय मोठं आहे? कहून पाणी तेले जास्त देता? आम्हाला उत्तर पाहिजे. आणि स्लम वाल्याला 45. हे काय जातीवादी आहो तुम्ही? एवढा जातीवाद तर 200-150 वर्ष अगोदर नव्हतंय. म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजताय. मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव, मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन कि गुलाबराव होने के बावजूद भी गांव वाले को 50-55 लीटर पानी क्यों मिलता है और शहर वाले को 125 लीटर पानी क्यों मिलता है? हम आपके गांव में आएंगे, वहां आकर चिल्लाएंगे फिर. बिल्कुल धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा जो विषमतेचं बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे. हा गंभीरतेने घेतलं पाहिजे. हे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय. म्हणजे आम्ही काम करायचं, कष्ट करायचं, तो कलेक्टर 3 लाख रुपये महिना घेतोय. काय ताकद आहे? कोणता कलेक्टर चांगलं काम करतोय? 1-2 कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतोय, कलेक्शन करतोय. बिल्कुल करेक्ट नवलजी, तुम हमारे साथ में. आता तुम्ही म्हणता स्किल आहे, स्किल आमच्यात नाही का? आमचा शेतकरी 4 बैल घेऊन
तास सरळ काढतं. 4 बैला सोबत घेऊन 2 बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय, 2 बोटावर बी टाकतंय. स्किल नाहीये. ते वडर समाजाचे लोक दगड फोडतंय, त्याला सांगायचंय 4 इंच काढ, 2 इंच काढ, 40 काढ, 80 काढ. काढत नाही वडर समाजाचा पोरगा. स्किल वर पैसे कुठे है अध्यक्ष महोदय? लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर. कोई बोल नहीं पा रहा इसमें. यावर लक्ष द्यावं लागेल, याचं चिंतन मंथन करावं लागेल. काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला, काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही. आणि म्हणून ते विचार आपल्याला धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय. तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले, किती खर्च केले सावे साहेब? 1 खडकू खर्च केला नाही. त्यांच्या मेंढी पालनासाठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय, त्या बजेटमधला 1 खडकू खर्च करत नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पहा 1 लाख कोटी दिले तुम्हाला. खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी? जमीन घ्याले, 1 जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी. तो बिचारा भटकता राहतं इकडे तिकडे. ते फॉरेस्टवाले पकडते, त्याला चारायला जमीन नाही आहे. कोण लक्ष देणार आहे? तुम्ही त्याचं नेतृत्व करताय. तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलो पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय. ओबीसीचे एवढे मंत्री झाले, एकही घरकुल योजना ओबीसी साठी आणली नाही. आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत आहे, नंतर आलं का बामणांना देत, उडला सुटला का मराठ्यावर देत आहे. आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदनामच केलंय आपण. पण त्यांनी योजना दिली ना. आम्ही पाठपुरावा केला, सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली. अध्यक्ष महोदय, जे चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय. आणि मी कोण असं का बरं घाबरायचं? आम्ही का तिकीट मागायला या लागते का सावे साहेब तुमच्या पक्षाकडे? काही गरज नाही आम्हाला. आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव. आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडस करतोय. मागून आमचे आमदार म्हणत मी नाव नाही सांगत, असंच बोलत जा म्हणे. तुमचं बरं आहे, म्हणजे तुम्हाला काही आम्हाला बोलता नाही येत म्हणे. मी म्हटलं मला सांगायचं ना, तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल. अध्यक्ष महोदय, धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंढी पालनासाठी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे. अतिक्रमण तुम्ही घरं दिले. भोई समाज, आता भोई समाज म्हणजे फक्त मच्छी पालन करतं. म्हणजे आमच्या इकडे तर सगळे काठावर आहे, नदीच्या काठावर राहतं अध्यक्ष महोदय. आणि हा भोई समाजाला व्यवस्था इतकी वाईट आहे का, एक तर तो केंद्रामध्ये ओबीसी येते आणि इकडे तो व्हीजेएनटी मध्ये येते. तर यांचे घर सगळे नदीच्या काठावर आहे आणि सगळे नदीच्या काठावर असल्यामुळे ते घर नावानं झाले नाही. ते उद्योग करणारा समाज आहे भोई समाज. त्याचे जे समुद्राचे आम्ही पाहतोय, धरणाचे जे काही टेंडर निघतं मच्छीमाराचे, सगळे लखपतींना जात आहे. सगळे मुंबईवाले ठेकेदार आहे. म्हणजे मच्छीमारी करतं भोई समाज आणि ठेकेदारी करतोय मुंबईवाला. हे बरोबर नाही आहे. अरे म्हणजे त्यांचं आयुष्य त्या मच्छीमाऱ्यामध्ये गेलं आणि टेंडर फक्त पैशापोटी जर आमचा मंत्री म्हणा किंवा आमचा विभाग म्हणा जर ते वाटप होत असेल, झालं शेवटचं अध्यक्ष महोदय. तर हे अतिक्रमण नियमाकुल काय झालंय, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि अतिक्रमण नियमाकुल करू नका असं म्हटलं. तर यासाठी कायदा करावा लागेल. सगळ्याच्या मतदारसंघात मला वाटते अतिक्रमण करून लोक राहतात आणि त्याला गाव खेड्यात कुठं अडचण नाही, तर ते नियमाकुल करणं अध्यक्ष महत्वाचं आहे. तुम्ही मला बोलू दिलं त्याबद्दल आभार मानतो. आणि सावे साहेब थोड़ा मनावर घ्या, आपसे बहुत उम्मीद है हमको, और वैसे भाजपा वाले काम करते हैं कांग्रेस से ज्यादा. सम्माननीय सदस्य श्री चौधरी, आप अच्छा करते हैं तो थोड़ा उसमें दिल डाल दो. मैं अलविदा लेती हूँ. आपकी दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें.